इराणमध्ये सत्ता बदल घडवण्याचं अमेरिकेचं स्वप्न आहे. हेच स्वप्न इस्रायलचंही आहे. इराणमध्ये मागच्या 47 वर्षांपासून इस्लामिक राजवट सत्तेत आहे. ही सत्ता घालवण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला केला. युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई यांना ठार मारलं. मात्र तरी सुद्धा अमेरिका आणि इस्रायलला इराणमध्ये सत्ता बदल घडवता आला नाही. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव मोस्तफा खामेनेई इराणचे नवे सुप्रीम लीडर बनले. अशा प्रकारे इराणमध्ये इस्लामिक राजवट कायम राहिली. मात्र आता अमेरिका आणि इस्रायलला इराणमध्ये जे करता आलं नाही ते इराणच्या IRGCनं केल्याचं म्हटलं जात आहे. IRGCनं इराणमध्ये रेजिम चेंज करून देशाची सत्ता आपल्या ताब्यात घेतल्याच्या बातम्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे युद्धाच्या दरम्यानच ही घटना घडल्यामुळे याची चर्चा सध्या सगळीकडे व्हायला लागली आहे. नक्की घडलंय काय? इराणमध्ये रेजिम चेंज झाल्याचं का म्हटलं जात आहे? इराणची सत्ता कोणी ताब्यात घेतली आहे? याचे युद्धावरती काय परिणाम होऊ शकतात पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की इराणमध्ये खरी सत्ता कोणाच्या हातात असते. तर इराण हा असा देश आहे जिथे ड्युअल पॉवर सिस्टीम आहे. इराणमध्ये राष्ट्रपती आणि सुप्रीम लीडर ही दोन मोठी पदं आहेत. यापैकी सुप्रीम लीडरकडे इराणची खरी सत्ता असते. इराणचं सैन्य, देशातल्या मशिदी, न्याय व्यवस्था, मीडिया हे सगळं सुप्रीम लीडरच्या ताब्यात असतं. सुप्रीम लीडर हे सर्वोच्च धर्मगुरू असतात, त्यामुळे इराणची धार्मिक सत्ताही यांच्याकडेच असते. महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम लीडर हे जनतेतून निवडले जात नाहीत. अयातुल्ला खामेनेई हे 1989 पासून इराणचे सुप्रीम लीडर होते. या युद्धाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता मोस्तफा खामेनेई हे नवीन सुप्रीम लीडर बनले आहेत. इराणच्या सत्तेचं दुसरं केंद्र आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतींच्या अंडर इराणचं प्रशासन, काही प्रमाणात देशाच्या इकॉनॉमिक पॉलिसी आणि पब्लिक पॉलिसी येतात. इराणमध्येही निवडणुका होतात, त्यातून लोकप्रतिनिधी निवडले जातात. इराणमध्ये संसद आणि मंत्रिमंडळही आहे. पण या सगळ्यावरती सुप्रीम लीडरचाच प्रभाव असतो. सुप्रीम लीडरकडे जेवढी ताकद आहे तेवढी ताकद राष्ट्रपतीकडे नसते. मसूद पेझेशकियान हे सध्या इराणचे राष्ट्रपती आहेत, पण ते सुद्धा सुप्रीम लीडरच्या खालीच काम करतात. आता युद्धादरम्यान इराणमध्ये नक्की काय घडले आणि यामुळे तिथे रेजिम चेंज झाल्याचं का म्हटलं जातंय ते पाहू. खरं तर इराणकडे स्वतःची आर्मी आहे, मात्र सोबतच इराणमध्ये IRGC म्हणजेच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आहेत. ही IRGC इराणच्या सरकारसाठी नाही तर सुप्रीम लीडरसाठी काम करते. IRGC कडे असलेल्या सैनिकांची संख्या इराणच्या रेग्युलर आर्मीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी आहे. पण IRGC कडे सैन्याच्या तुलनेत प्रचंड अधिकार आहेत. IRGC कडे स्वतःच्या ग्राउंड फोर्सेस, एअर फोर्स आणि नेव्ही आहे. IRGC इराणचा बॅलिस्टिक मिसाईल आणि न्यूक्लिअर प्रोग्रामही चालवते. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात जे युद्ध सुरू आहे ते युद्धही इराणकडून IRGCच लढत आहे. अयातुल्ला खामेनेई जोपर्यंत सुप्रीम लीडर होते तोपर्यंत IRGCचा इराणमध्ये प्रचंड प्रभाव होता. आता बातमी आली आहे की IRGCनं इराणची सगळी सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. तेहरान टाइम्स या इराणच्या सगळ्यात मोठ्या इंग्लिश न्यूजपेपरच्या रिपोर्टनुसार इराणमध्ये सध्या IRGC आणि राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांच्यात मोठा सत्ता संघर्ष सुरू आहे. रिपोर्टमध्ये म्हटलंय की IRGCनं आता इराणची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. IRGCचा कंट्रोल एवढा वाढलाय की पेझेशकियान यांना इराणचे सुप्रीम लीडर मोस्तफा खामेनेई यांना भेटणंही शक्य होत नाहीये. तेहरान टाइम्सनं म्हटलंय की पेझेशकियान हे सध्या कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाहीये. IRGC कडे फक्त अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी होती. पण आता IRGCनं सरकारशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घ्यायलाही सुरुवात केली आहे. रिपोर्टनुसार राष्ट्रपती पेझेशकियान यांनी मंत्रिमंडळात एका नवीन गुप्तचर मंत्र्याची नियुक्ती करण्याचा प्रयत्न केला होता. ही जबाबदारी त्यांना हुसेन देहगान यांना द्यायची होती. पण IRGCचे प्रमुख अहमद वाहिदी यांनी हा निर्णय रोखला. वाहिदी यांचं म्हणणं आहे की युद्धाच्या परिस्थितीत सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील पदांवर IRGCच नियुक्त्या करेल. या पदांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचे अधिकारही IRGC कडे असतील असं वाहिदी यांचं म्हणणं आहे. इराणच्या व्यवस्थेनुसार राष्ट्रपती गुप्तचर मंत्र्यांची नियुक्ती फक्त इराणच्या सुप्रीम लीडरचा होकार मिळाल्यानंतरच करतात, कारण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सगळे अंतिम अधिकार सुप्रीम लीडरकडेच असतात. पण सध्या इराणचे राष्ट्रपती पेझेशकियान आणि सुप्रीम लीडर मोस्तफा खामेनेई यांची भेटच होत नाहीये. याचाच अर्थ IRGCनं इराणवरती आपला पूर्ण कंट्रोल मिळवलाय. महत्त्वाचं म्हणजे युद्ध सुरू झाल्यापासून स्वतः मोस्तफा खामेनेई हे कुठेही दिसलेले नाहीत. अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांची सुप्रीम लीडरपदी नियुक्ती करण्यात आली, पण ते अजून सार्वजनिक ठिकाणी समोर आलेले नाहीत. त्यांनी कोणतेही थेट निवेदन जारी केलं नाही. त्यांचे मेसेज फक्त टीव्हीवर वाचून दाखवले जातात.
काही रिपोर्ट्सनुसार मुस्तबा हे गंभीर जखमी आहेत. काही दाव्यानुसार ते इराण सोडून दुसऱ्या देशात सुरक्षित ठिकाणी गेले आहेत, पण कोणत्याही दाव्याची अजून पुष्टी झालेली नाही. तेहरान टाइम्सनं म्हटलंय की इराणमध्ये सध्या सुप्रीम लीडर म्हणून नक्की कोण कार्यरत आहे याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. रिपोर्ट्सनुसार IRGCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली मिलिटरी काउन्सिल सध्या इराणमध्ये रोजचे निर्णय घेतेय. IRGCनं मुस्तबा यांना कडक बंदोबस्तात ठेवलंय. त्यांना इराणच्या सध्याच्या स्थितीशी संबंधित अधिकृत सरकारी अहवाल पाहण्याचीही परवानगी नाही. राष्ट्रपती पेझेशकियान यांनी मुस्तबा यांची भेट घेण्याचे अनेक प्रयत्न केले, पण IRGCनं त्यांच्या विनंत्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचं म्हटलं जात आहे. खरं तर इराणचे राष्ट्रपती आणि IRGC यांच्यात यापूर्वीही मतभेद असल्याचं उघड झालं होतं. युद्धात IRGCनं ज्या प्रकारे शेजारच्या देशांना टार्गेट करून तणाव वाढवला, त्यामुळे पेझेशकियान नाराज होते. यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होतील असा इशाराही त्यांनी दिला होता. आता IRGCनं राष्ट्रपतींना डावलून इराणची सगळी सत्ता आपल्या हातात घेतल्याचं म्हटलं जात आहे. खरं तर अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर सध्या इराणमध्ये सत्तेची पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्याचं काम IRGC करत आहे. IRGCचं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरही नियंत्रण असल्याच्या बातम्या आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची नाकेबंदी केली आहे, ज्यामुळे जगभरातला ऑइल सप्लाय प्रभावित झालेला आहे. त्यातच मुस्तबा खामेनी नक्की कुठे आहेत याबद्दल अजून स्पष्ट माहिती आलेली नाही. या कारणांमुळे IRGCनं इराणच्या सत्तेवरची आपली पकड आणखी घट्ट केली आहे. काही निरीक्षकांचा दावा आहे की मुस्तबा खामेनी सुद्धा ठार झाले आहेत. काहींचं म्हणणं आहे की ते कदाचित कोमामध्ये आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की मुस्तबा यांची प्रकृती गंभीर असू शकते. तर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी मुस्तबा यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याचं म्हटलंय. एकूणच या सर्व परिस्थितीचा फायदा घेत IRGCनं आता इराणवरती पूर्ण कंट्रोल मिळवल्याचं दिसतंय. हे एक प्रकारे रेजिम चेंजच आहे. इतक्या वर्षांपासून इराणवरती सुप्रीम लीडर खामेनी यांची सत्ता होती, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा घेणारे मुस्तबा हे नावापुरते सुप्रीम लीडर असल्याचं म्हटलं जात आहे. इराणमधले सगळे निर्णय आता IRGC कडूनच घेतले जात आहेत. आता ही परिस्थिती कधीपर्यंत कायम राहते? अमेरिका इराणमध्ये आपलं सैन्य उतरवून IRGCची सत्ता संपवू शकतं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? इराणमध्ये रेजिम चेंज झालाय का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.